ॐ नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृणन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपश्वसन् ॐ प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: तत्ववेत्ता सांख्ययोगी तर पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, त्याग करीत असता, घेत असता, तसंच पापण्या उघडणं, मिटणं या सर्व क्रिया चालू असता ही इंद्रिय आपापल्या विषयात वर्तत आहेत असं समजून वागतो आणि आपण काहीच करत नाही असंच निस्संदेह मानतो. मनुष्य म्हणून कोणत्याही काळात जन्माला आल्यावर व्यक्ती कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही की नाही. म्हणून तर भगवंत म्हणतात की नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. नित्य कर्म तर प्रत्येकाला करावीच लागतात, त्यातून कोणीही सुटत नाही. मग संन्यास मार्गाचे प्रणेते आदि शंकराचार्य असोत किंवा निष्काम कर्मयोगाचा पुरस्कार करणारे लोकमान्य टिळक असोत, त्या काळात शंकराचार्यांनी 3 वेळा भारत परिभ्रमण केलं. भारताच्या 4 दिशांना 4 पीठांची स्थापना केली. लोकमान्यांनी राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय काढली, वर्तमानपत्र काढली आणि स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला. परंतु महत्वाचं म्हणजे हे दोघेही या सर्व कार्यांमध्ये यत्किंचितही आसक्त नव्हते, लिप्त नव्हते. अनासक्त वृत्तीने ही सर्व कर्तव्य कर्म त्यांनी केली होती. तत्ववित म्हणजे तत्व जाणणारा महात्मा वरील 2 श्लोकांमध्ये सांगितलेल्या सर्व क्रिया ईश्वरार्पण वृत्तीने करतो. संकल्पना ही वृत्ती हेतु स्फुरेना चित्ती, ऐसी कर्मे ज्ञाते करीती, शरीरस्थिती केवळ. वरील श्लोकांमध्ये सांगितलेल्या पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे आणि खाणे या ज्या 5 क्रिया आहेत ना, त्या ज्ञानेंद्रियांच्या आहेत. चालणं, बोलणं, ग्रहण करणं आणि मलमूत्र विसर्जन करणं या ज्या क्रिया आहेत या कर्मेंद्रियांच्या आहेत. झोपणं ही अंतःकरणाची, तर श्वास घेणं, डोळ्यांची उघडझाप करणं या प्राणाच्या क्रिया आहेत. बरं, थोडक्यात काय तर सर्व क्रिया शरीर, इंद्रिय, मन, प्राण आणि बुद्धी यांच्याकडून होतात की नाही, स्वकडून म्हणजे आत्म्याकडून होत नाहीत. तसंच सांख्ययोगीही वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थितीनुसार शास्त्रविहित शरीर निर्वाहाच्या सर्व क्रिया या करतच असतो, पण त्याचं कर्तृत्व, भोक्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही. बरं, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांनी होणाऱ्या क्रिया मनुष्य जाणीवपूर्वक, मनबुद्धीपूर्वक करत असतो. पण श्वासोच्छ्वास, डोळ्यांची उघडझाप या क्रिया या नैसर्गिकरित्या होत असतात, हो की नाही. तरीही या क्रियांचा करता आपण स्वतःला मानू नये असं या श्लोकात भगवंतांनी म्हटलं आहे. ते का? प्राणायाम करताना आपण जाणीवपूर्वक श्वास घेतो, तसंच काही वेळा
डोळ्यांची उघडझापही जाणीवपूर्वक केली जाते. म्हणून स्वतःकडे या क्रियांचं कर्तेपण घेऊ नये. आणि दुसरं म्हणजे श्वसन, उन्मिशन, निन्मिशन या क्रियांना स्वाभाविक मानून त्याचं कर्तेपण आपण घेत नाही. तसंच अन्य क्रियांचं कर्तेपणही घेऊ नये असं इथे म्हणायचंय. या सर्व क्रिया इंद्रियांकडून इंद्रियांच्या विषय संदर्भात घडत आहेत. मी स्वतः काहीही करत नाही असं मानावं. हेच भगवंतांना या श्लोकात सांगायचं आहे. बरं, मागील श्लोकात म्हटल्याप्रमाणे जो जितेंद्रिय, विजितात्मा, विशुद्धात्मा झालेला आहे त्याला प्रत्येक कर्मात परमेश्वरी तत्व दिसू लागतं. त्याच्या सर्व क्रिया ईश्वरार्पण बुद्धीने होतात. त्याच्या ठायी विवेक, वैराग्य आणि निष्कामता निर्माण झालेली असते. त्या महात्म्याची स्वाभाविक अवस्था वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात की इंद्रिये वेचिली पूजा विधाने, वाचा वेचिली हरी कीर्तने, हृदय वेचिले माझे ध्याने, अष्टांग नमने वेचिले. ईश्वराला कर्म अर्पण करण्याचं अतिगुह्य वर्म सांगताना नाथ महाराज म्हणतात की हैतुक अथवा अहैतुक, वैदिक, लौकिक, स्वाभाविक, भगवंती अर्पे सकळिक, या नाव देख भागवत धर्म. हेतुपूर्वक किंवा हेतू नसताना जे वैदिक किंवा वर्णाश्रम धर्मानुसार जे जे घडेल ते सर्व भगवंताला अर्पण होणं म्हणजे भागवत धर्म असं नाथ महाराज म्हणतात. इथे ते अर्पण करणे असं न म्हणता अर्पण होणे असं म्हणतात. जसे पाण्यावर उठणारे तरंग आपोआप पाण्यात विलीन होतात ना, तशी ही घडणारी कर्म आपोआप भगवंताला अर्पण होतात. प्रथम मनाने कर्म अर्पण केली की इंद्रिये, बुद्धी, अंतःकरणाने घडणारी कर्मेही ईश्वरार्पण होतात आणि कर्मबंध निर्माण होत नाही. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.